रोहितदादा पवारांनी ट्विट केलेलं आहे. अजितदादा विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलेले थातूर-मातूर आणि वेळ मारून नेणारे उत्तर संपूर्ण देशाने बघितले. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरू असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही ब्लॅक बॉक्स जळल्याचं का सांगितलं आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागवित असताना माहिती का दिली नाही याची उत्तर द्यावी. तर आम्हाला रोहितदादांना सांगू वाटतं की अजितदादांचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये घातपातची शक्यता असण्याची शक्यता 80% महाराष्ट्राला वाटत आहे. त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे यात शंका नाही. परंतु आपण सर्वांनी निवेदन दिली वगैरे सर्व ठीक आहे. परंतु त्यांच्या पत्नी या उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या असताना, सरकारमध्ये असताना त्या स्वतःच्या पतीच्या मृत्यूबद्दल एक शब्दही काढत नाहीत. त्यांना नको आहे का अजितदादांच्या मृत्यूची चौकशी? त्या का यावर बोलत नाही आहेत? त्यांची 2 मुलं घोटाळ्यामध्ये आहेत सध्या. त्यांच्या दोन्ही मुलावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यातील पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेले आहे. हे घोटाळ्यामुळे गप्प बसलेले आहेत का? त्यांना नाही का स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची पर्वा? जर त्यांच्या घरातीलच कोण त्यांच्या मृत्यूबद्दल आवाज उठत नसेल तर जनतेने काय म्हणून आवाज उठवावा? त्यांच्या घरातील पत्नी या उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या आहेत, त्या विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये स्वतःच्या पतीवरच्या मृत्यूच्या चौकशीबद्दल एक शब्दही बोलत नाही आहेत. यावरून काय समजायचं? पुतण्या म्हणून आपण त्यांच्या चौकशी करत आहात. त्यांच्या मृत्यूबद्दलची सर्वांना निवेदनं दिलेले आहेत आणि त्यांच्या चौकशीसाठी सर्वांनी आवाज उठवावा हे सांगत आहेत. आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला वाटत आहे की अजितदादांचा घातपातच झालेला आहे. ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. जिथून अजितदादांनी उड्डाण केलं, अजितदादाच्या एरोप्लेनने, तिथले CCTV फुटेज समोर आलेले नाही आहेत. यावरून नक्कीच समजत आहे की काहीतरी बाबा दोष आहे ह्याच्यामध्ये. त्याशिवाय असं माहिती दडवली जाणार नाही आहे. सरकारने नक्की काय ह्याच्या मागे स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे अजितदादांच्या तपासात अशा अपूर्णता ठेवण्याचा, ते सर्वांना समजलंच पाहिजे.